नमस्कार. प्री डायबिटीजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी हर्षाली. भारत हा सर्वात वैविध्यपूर्ण आणि चवदार पंचपक्वान्नांचा देश आहे. आपल्याला सर्वच प्रसंगी मस्त आणि चमचमीत असं चवदार जेवण खायला आवडतं. खाण्याच्या वेळी ना आपण वेळ बघतो ना इतर गोष्टी, पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या हेल्थकडे पाहून आपल्या खाण्याचा अंदाज हा येतोच, जेणेकरून आपण काय खातो आणि काय नाही. तर आजच्या कार्यक्रमात आपण त्याच संदर्भातील तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की आपला भारतीय आहार हा प्री डायबिटीजसाठी कसा चिंतेचा विषय ठरू शकतो आणि प्री डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी आणि त्याचबरोबर त्याचा आपण कसं फायद्यांमध्ये रूपांतर करू शकतो, ज्यामध्ये आपण कोणता आहार घ्यायचा आहे, कोणता टाळायचा आहे. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर असीम मालदार, डॉक्टर अपूर्वा हजरनीस आणि डॉक्टर वीरेंद्र पाटील. डॉक्टर, स्वागत आहे तुम्हा तिघांचं. डॉक्टरांची ओळख थोडक्यात करून घेऊयात. डॉक्टर असीम मालदार हे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि डायबिटीज स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी DNB एंडोक्रायनॉलॉजी केलेलं आहे आणि फेलोशिप रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन UK येथून केलेली आहे. PD हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर मुंबई येथे ते सल्लागार एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. डॉक्टर अपूर्वा हजरनीस यांनी MD मेडिसिन DNB एंडोक्रायनॉलॉजी केलेला असून हार्मनी सेंटर फॉर डायबिटीज अँड हार्मोनल डिसऑर्डर ठाणे येथे त्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट अँड डायबिटॉलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. डॉक्टर वीरेंद्र पाटील यांनी DM एंडोक्रायनॉलॉजी MD जनरल मेडिसिन पूर्ण केलेलं असून कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल ठाणे येथे कार्यरत आहेत. डॉक्टर वीरेंद्र पाटील हे ठाण्यातील तज्ज्ञ आणि आघाडीचे मधुमेह तज्ज्ञ आहेत. त्यांनी केम हॉस्पिटल मुंबईमध्ये प्राध्यापक म्हणून काम देखील पाहिलेलं आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर असीम, तुमच्यापासून सुरुवात करूयात. साधारणपणे आपण भारतीय आहाराविषयी फार सिरियस गंभीर नसतो, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ आपण खात असतो. तर त्या अनुषंगाने पूर्व मधुमेह म्हणजेच प्री डायबिटीज हा चिंतेचा विषय ठरू शकतो का? रिसेंटली आता काय होतोय की मॉडर्नायझेशन, वेस्टर्नायझेशन म्हणा, आधी पारंपरिक भारतीय फूड्स आहेत, आहार आहेत, ते चेंज होत आहेत. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसे की अख्खे अन्न नाहीतर होल ग्रेन्स, त्याचं आपलं प्रमाण कमी होतोय जेवणात. भारतीय आहारामध्ये एवढ्या सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. ज्वार, बाजरी, रागी, राजगिरा, लापसी, साबुदाणा, त्या गोष्टी कमी आपण वापरतोय आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आपण जे बोलतो, पॉलिश्ड राईस म्हणा, पांढरा पॉलिश्ड राईस असतं, नाहीतर रिफाईंड गहूचा पीठ, सो नान असेल, त्या गोष्टी आपण जास्त वापरतो. सेकंड असतं आपलं युजली जे फॅट्स और तेल वगैरे. तर खूप साऱ्या गोष्टी आपण डीप फ्राय करतो. पाम ऑइल, नाहीतर खोबऱ्याचं तेल, कोकोनट ऑइल, त्याचा वापर एवढा जास्त झालेला आहे की त्या ऑइलमुळे लठ्ठपणा आणि आपण बोलतो इन्सुलिन रेझिस्टन्स, ते सगळं वाढतं आणि त्याच्यामुळे परत प्री डायबिटीज होण्याची शक्यता अजून वाढत जाते. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे फायबर्स. आपल्या पारंपरिक आहारात फायबर्स म्हणजे खूप साऱ्या डाळी, भाजी यांचा पोर्शन जास्त असायचा. आता या सगळ्या गोष्टी आपल्या नवीन डाएटमध्ये, मॉडर्नायझेशनमध्ये सगळ्या कमी 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 होत जात आहेत. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट असते आपल्या मिठाई, गोड, स्वीट ड्रिंक्स, यांच्यामुळे पण शुगर एकदम ब्लडमध्ये आपल्या रक्तात फ्लक्च्युएट होते. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे पॅकेज्ड फूड्स, आपण बोलतो फास्ट फूड. त्याच्यात अनहेल्दी फॅट्स या गोष्टी खूप जास्त असतात. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स अगेन त्याच्यात जास्त असतात. तर त्याच्यामुळे या सगळ्याच गोष्टी, लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स, प्री डायबिटीज, या सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. आणि फायनली अजून एक गोष्ट असते की खाण्याचे पोर्शन्स आपले. सो पोर्शनमध्ये युजली आपलं ट्रेडिशनल और पारंपरिक असं आहे की कोणी गेस्ट आला तर वी युजली इन्सिस्ट की जास्त घ्या, अजून घ्या. पण तो डाएट वेगळा होता आणि आजचा डाएट वेगळा आहे. आणि या सगळ्यांमुळे आपला प्री डायबिटीज असो का डायबिटीज असो, या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे त्याच्यावर परिणाम होतो. डॉक्टर अपूर्वा, तुमच्याकडे येते. प्री डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी पारंपरिकता सांभाळून आपण आरोग्यदायी आहार ठरवू शकतो का, जेणेकरून आपण जे अन्न खातो ती प्री डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल?
प्री डायबिटीज म्हणजे ज्यांना मधुमेह नाही पण रक्तातली साखरेची पातळी नॉर्मल पेक्षा अधिक आहे. तर या रुग्णांना आपलं पारंपरिक भारतीय पद्धतीचं विशिष्टतः आपण थोडे त्याच्यामध्ये बदल केले तर फारच फायदेशीर ठरू शकतं. आपल्या पारंपरिक जेवणात मुख्यतः 3 घटक असतात: कर्बोदक, प्रथिन आणि भाज्या. कर्बोदकांमध्ये भात, चपाती आणि भाकरी याचा समावेश होतो. तर या रुग्णांनी भात खाऊ नये आणि चपातीचे प्रमाण 50% कमी केलेले उत्तम राहील. म्हणजे काय, तर 2 चपात्यांऐवजी 1च चपाती खाणं आणि जास्त करून भाकरी जी ज्वारी, बाजरी, नाचणी यांनी बनलेली आहे याचं सेवन करावं. ते काही लोकांना रोज खाणे शक्य नसते, बनवणे कठीण असते. तर आपण ज्वारी, बाजरी याचं धिरडं करू शकतो. नाचणीचे डोसे करू शकतो, नाचणीचं सत्व करू शकतो. हे पारंपरिक पद्धतींनी आपण ते जास्त उत्तम करू शकतो आहार या रुग्णांसाठी. दुसरा घटक असतो प्रथिनांचा, म्हणजे डाळी, कडधान्य, पनीर, सोया, अंडी इत्यादी गोष्टी. यांचे सेवन जेवढी कर्बोदकं तेवढंच प्रथिन खाणं आवश्यक आहे. हे परत नुसतं डाळ उसळींच्या ऐवजी त्याचे डोसे, धिरडी आपण जे म्हणतो ते थालीपीठं ह्याचा जास्तीत जास्त सेवन करावं. तिसरा घटक आहे भाज्या सोबत कोशिंबिरी. हा पण जेवढी प्रथिनं, कर्बोदकं तेवढंच भाज्या व कोशिंबिरी यांचं सेवन करावं आणि सोबत दही, ताक ह्या गोष्टी पण घेतल्या तर उत्तम राहील. सो हे करून ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा प्री डायबेटिक रुग्णांना खूप होऊ शकतो. म्हणजे काय, तर ते मधुमेही होणार नाही आणि त्यांची साखर नॉर्मल मध्ये यायला फायदा होऊ शकतो. डॉक्टर वीरेंद्र, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की असे कोणते भारतीय पदार्थ आहेत जे रक्तातील साखरेचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतील? मग मे बी ते आपल्या किचनमध्ये पण असतील. धन्यवाद तुम्हाला प्रश्नासाठी. आपल्या इंडियन फूड्समध्ये ट्रॅडिशनली सगळे जे फूड्स आहेत, अन्नपदार्थ आहेत, त्यांचं ग्लायसेमिक इंडेक्स कमीच आहे. त्यामुळे माझ्या पेशंट्स रुग्णांना नेहमी सांगत असतो, की 1980s मध्ये 90s मध्ये भारतीय लोकांमध्ये डायबिटीजचा आणि प्री डायबिटीजचं प्रमाण फार कमी असायचं. आणि आता डायबिटीज आणि प्री डायबिटीजचं प्रमाण खूपच जास्त झालेलं आहे. म्हणजे आता रिसेंट डेटा जो आहे आपल्या देशाचा, त्यामध्ये असं दाखवलंय की दर 100 प्रौढ व्यक्तींपैकी, भारतीय व्यक्तींपैकी 10 ते 11 जणांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे आणि अल्मोस्ट 14 ते 15% प्रौढ व्यक्तींना प्री डायबिटीज आहे. म्हणजे ते लोक ग्रॅज्युअली प्री डायबिटीजमधनं डायबिटीजमध्ये प्रवास करतील. म्हणजे 100 प्रौढ व्यक्तींपैकी 24 ते 25% एकतर मधुमेह किंवा प्री डायबिटीज म्हणजे मधुमेहाच्या अगोदरची स्टेज अशामध्ये आहेत. तर अशा वेळी आपण ट्रॅडिशनल भारतीय अन्नपदार्थांकडे वळणं हे फार गरजेचं आहे. ट्रॅडिशनली आपले भारतीय अन्नपदार्थांमध्ये काय असायचं, तर जसं डॉक्टर असीमने सांगितलं, की रिफाईंड कार्ब्स नव्हते तेव्हा. म्हणजे ज्वारी, बाजरी किंवा इव्हन गहू जरी घेतलात तुम्ही, तर त्यामध्ये रिफाइंडनेस म्हणजे मैदा नव्हता. तर फायबरयुक्त होल ग्रेन्स घेतला तर नेहमी ते बेनिफिशियल होतं, कारण त्याने डायजेशन स्लो होतं आणि डायजेशन स्लो झाल्यामुळे फुलफिलमेंट म्हणजे लवकर भूक नाही लागत. तर ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेला पदार्थ जो आहे, जो हळूहळू पचणारा पदार्थ आहे, तो नेहमी प्रिफर करायला पाहिजे. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मेथी आहे, ह्या सगळ्यांनी काय होतं, एकतर फायबर्स पण मिळणार आणि अगेन तुमची जी अन्न पचनाची प्रक्रिया आहे ती थोडीशी मंदावते आणि त्यामुळे पोट तुमचं जास्त वेळासाठी भरून राहणार. त्यामुळे पण पोर्शन साईज कमी करता येते. नंतर प्रथिनयुक्त आहार. आता भारतीय अन्नपदार्थांमध्ये प्रथिनयुक्त व्हेजिटेरियनमध्ये सगळे डाळी आल्या आणि नॉन व्हेजिटेरियन साईडला एग्स, फिश, चिकन ह्या सगळे पदार्थ घ्यायला पाहिजेत. दह्याचं इन्क्लुजन केल्यामुळे पण गुड बॅक्टेरियाज आपल्याला पोटामध्ये मिळतात. त्याने पण आता आजकाल फार्मास्युटिकल कंपनीने गुड बॅक्टेरियाचे कॅप्सूल्स पण आणलेले आहेत. पण आम्ही सांगतो की तुम्ही नॅचरल प्रोबायोटिक्स लाईक दही हे नॅचरल प्रोबायोटिक आहे. त्यामध्ये गुड बॅक्टेरियाज आहेत, त्यामुळे गट हेल्थ इम्प्रूव्ह होणार आणि त्याने पण भरपूर पेशंटला फायदा मिळतो. आणि त्याचप्रमाणे पोर्शन साईज. आता एखाद्या व्यक्ती जर ज्वारी आणि बाजरी चांगली आहे म्हणून तो व्यक्तीने 3-4 ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी घ्यायला पण नको. कारण पोर्शन साईज खूप जास्त महत्वाचं आहे. क्वालिटी ऑफ फूड म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये टोटल किती प्रमाणात स्टार्च किंवा ग्लुकोज आहे ते पण तेवढंच महत्वाचं ठरतं. तर पारंपरिक भारतीय पदार्थांमध्ये असे भरपूर पदार्थ आहेत की ज्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा होतो.
त्याचप्रमाणे आता हे आमच्या मेडिकल स्कूल्समध्ये हे मसाल्यांबद्दल किंवा भारतीय किचनमध्ये जे वापरतात, लाईक दालचिनी, टर्मेरिक, हळद, मेथी ह्याबद्दल आमच्या मेडिकल स्कूलमध्ये ॲलोपॅथीमध्ये आम्ही त्याची स्टडी केली नव्हती. परंतु जेव्हा आम्ही आता या कार्यक्रमानिमित्त जेव्हा रिसर्च केलं, त्यामध्ये असं दिसलं, की आम्ही रँडमाइज्ड ट्रायल्स म्हणतो. रँडमाइज्ड ट्रायल्स म्हणजे एका ग्रुपमध्ये एखादी औषधी देणार आणि एका ग्रुपमध्ये प्लसिबो देणार, म्हणजे औषधी नाही देणार आणि त्यानंतर रिझल्ट्स त्याचे बघणार आणि त्यामध्ये बेनिफिट आला म्हणजे त्या पदार्थाचं खरंच बेनिफिट आहे. तर हळद, दालचिनी, मेथी ह्यांचे पण बरेचसे छोटे-छोटे ट्रायल्स झालेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांच्या ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट्समध्ये थोडासा बेनिफिट झालेला आहे ब्लड शुगर्समध्ये. परंतु एवढा बेनिफिट नाही की त्यांना डायबिटीजचे ड्रग्ज म्हणून लेबल करता येईल. मायन्यूट बेनिफिट डेफिनेटली आहे. डॉक्टर असीम, प्री डायबेटिकसाठी निरोगी राहण्यासाठी पारंपरिक पाककृतीमध्ये त्याच्या आहारामध्ये आपण कोणते बदल करू शकतो जेणेकरून ते अन्न जे आहे ते त्यांच्यासाठी योग्य ठरेल? रिफाईंड कार्बोहायड्रेट्स घेण्यापेक्षा मिलेट्सचा वापर करणे, ज्वारी, बाजरी, रागी एक्सेट्रा. फायबरचा इंटेक वाढवणे, म्हणजे डाळी असो, भाजी असो, सॅलड्स असो, ॲटलिस्ट 50%, 50% आपला जे प्लेट साईज असते त्याच्यात जर जास्त करून फायबर्स असतील तर जेवल्यानंतरची जी शुगराची वाढ होते रक्तात ते होत नाही, और दॅट इज प्रिव्हेंटेड. तिसरी गोष्ट असते ऑइल्स. एक आपण यूज करतो इन्स्टेड ऑफ कोकोनट ऑइल असो और म्हणा ग्राउंडनट ऑइल, आपण ते रिप्लेस करून ऑलिव्ह ऑइल बोलतात की दॅट इज वन ऑफ द बेस्ट, और मस्टर्ड ऑइल, और फॉर दॅट मॅटर इवन आपण बोलतो राईस ब्रॅन ऑइल. सो दीज ऑइल्स, ह्या ऑइल्सचा वापर केला तर आपल्याकडे थोड्याशा गुड फॅट और रादर दॅन अनहेल्दी फॅट त्याचा वापर होऊ शकतो. डॉक्टर अपूर्व, आपण एखादा पदार्थ आपला जर आवडला तर तो खाताना जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत आपण खातो, जे की चुकीचं आहे. तर एखाद्या पोर्शनमध्ये खाणं प्री डायबेटिक व्यक्तीसाठी कसं फायदेशीर ठरू शकतं? सो प्री डायबेटिक रुग्ण मुख्यतः बरेचसे त्यातले लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी हे देखील असतं सोबत. सो या रुग्णांमध्ये पोर्शन कंट्रोल ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे काय तर दिवसभरातले पूर्ण एकूण कॅलरीचं सेवन कमी प्रमाणावरती होणं आवश्यक असतं. आपण कॅलरी मोजल्या तर एक 1600-1800 पेक्षा 1400-1200 अशा कमी कॅलरीज खाल्ल्या तर हे फार उत्तम ठरतं. सोप्या शब्दांमध्ये जेवणाची ताट असतं ते जर आपण छोटं घेतलं आणि कमी खाल्लं तर फार उत्तम ठरतं. जे पदार्थ आपल्याला आवडतात, मुख्यतः भात, गोड, हे आपण उत्साहाच्या भरामध्ये खूप वेगाने खातो. तर या रुग्णांनी हे अत्यंत धीम्या गतीने खाणं आवश्यक आहे. हे खात असताना पूर्ण लक्ष त्याच्यावरती केंद्रित करणं आवश्यक आहे. आणि टीव्ही, मोबाईल, गप्पा हे सगळं बाजूला ठेवून लक्ष केंद्रित करून खाल्लं तर कमी प्रमाणात हे खाऊन देखील मन भरू शकतं. सो पूर्ण एखादा घटक गोड वगैरे न खाण्यापेक्षा खूप कमी खाल्लं तर पोर्शन कंट्रोल करून त्यांचं वजन देखील कमी होऊ शकतं आणि रक्तातली साखरेची पातळी नॉर्मल लेवलमध्ये राहायला मदत होऊ शकते. डॉक्टर वीरेंद्र, असे कोणते मसाले किंवा अशा कोणत्या औषधी वनस्पती आहेत जे रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतात? तर भारतीय किचनमध्ये जे मसाले अवेलेबल आहेत, आपण जे रेग्युलरली सगळेजण सेवन करतो, त्यामध्ये बरेचसे मसाल्यांचा औषधी गुणधर्म पण आहेत आणि कदाचित त्यामुळेच ट्रॅडिशनली भारतीय लोक ते वापरत आले असतील. तर उदाहरणार्थ दालचिनीमध्ये इवन क्लिनिकल ट्रायल्समध्ये आढळलं की दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत ज्याने साखरेचं प्रमाण थोड्या बहुत प्रमाणात नियंत्रित होऊ शकते. सर थोड्या बहुत प्रमाणात म्हणजे 5 ते 10 मिलीग्राम पर डेसिलिटर या प्रमाणात ब्लड शुगर थोडीशी कंट्रोल होण्यासाठी मदत होऊ शकते दालचिनीने. त्याचप्रमाणे हळदी, जी आपण दररोजच आपल्या आहारात यूज करतो. हळदीमध्ये पण कुर्क्युमिन नावाचं एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, केमिकल आहे, ज्याने फक्त डायबिटीज नाही बाकीच्यांमध्ये पण ते बेनिफिशियल आहे. अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आहेत आणि ब्लड शुगर पण थोडीशी कंट्रोल होते. क्युर्क्युमिन दररोज जर 1.5 ग्राम खाण्यात आला तर ब्लड शुगर बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकते. परंतु 100 ग्राम हळदीमध्ये एक 3 ग्राम क्युर्क्युमिन असतं. त्यामुळे तेवढ्या प्रमाणात सेवन करणं तर डिफिकल्ट आहे. पण जे पण आपण लहान थोड्याशा अल्प प्रमाणात सेवन करतो त्याचा नक्कीच काहीतरी फायदा होतच असेल. त्याचप्रमाणे लसूण, आले ह्याने पण डायजेशनसाठी हेल्प वगैरे होते. फॉर एक्झाम्पल कढीपत्ता घेतला, कढीपत्त्यामध्ये फायबर्स आहेत. तर कोणत्याही फायबरयुक्त आहारामुळे किंवा इव्हन सलाडामुळे
कार्बोहायड्रेटची जी पचनाची स्पीड आहे ती आपण मंदावू शकतो आणि ज्याने खाल्ल्यानंतर जी शुगर जी जास्त येऊ शकते ती आपण थोड्या प्रमाणात नियंत्रित करू शकतो. तर बाकीचे जे पण पदार्थ आहेत ज्यामध्ये जास्त फायबर आहे त्याने पण तोच बेनिफिट होऊ शकतो. त्याचप्रमाणे जे तुम्ही कॉमनली ऐकता मेथीचे लड्डू, मेथीचे दाणे ह्यामध्ये पण क्लिनिकल ट्रायल्समध्ये थोडासा बेनिफिट डेफिनेटली आढळलेला आहे. गरज ह्याची आहे की हे सगळे जे ट्रॅडिशनल आपले जे भारतीय मसाले आहेत ज्याच्यामुळे बेनिफिट होतो हे प्रूव्ह झालेलं आहे. त्यातनं ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट काढून त्याच्यावर मेडिकेशन बनवलं तर ते जास्त फायदेशीर होतील. परंतु जे आपण सेवन करतो नियमित प्रमाणात त्याने पण थोडा बहुत बेनिफिट डेफिनेटली होतच असेल. आणि ह्या व्यतिरिक्त गुडमार, अजवाईन हे पण पदार्थ आहेत जे आयुर्वेदिक डॉक्टर्स पण सांगतात घ्यायला. त्याने पण डेफिनेटली थोडासा बेनिफिट होऊ शकतो. काय विशेष मार्गदर्शन कराल जर एखाद्या व्यक्तीला पूर्व मधुमेह आहे तर त्याने ते गोड पूर्णपणे टाळलं पाहिजे का? संपूर्ण निर्बंधामुळे अनेकदा अतिभोग होतो. म्हणजे आपण कंप्लीट रेस्ट्रिक्शन केला तर ओव्हर इंडल्जन्स होते. तर मग डायबिटिक असो और प्री डायबिटिक असो, संपूर्णपणे स्वीट्स बंद करणं इज नॉट पॉसिबल ऑल्सो मेनी टाइम्स. आणि खूप वेळा आपण बोलतो की कधीतरी जर आपल्याला तृष्णा क्रेविंग झाली तर यू कॅन हॅव थोडंफार स्वीट और मिठाई. पण थोड्याशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. एक तर मॉडरेशन मध्ये घ्यायचं. मॉडरेशन म्हणजे काय की आपल्याला ते रोज रोज स्वीट्स न घेता कधीतरी काही स्पेशल ओकेजन असेल, नाहीतर आपण बोलतो काही ट्रीट असेल, तर आपण मिठाई, स्वीट, गोड या गोष्टी घेऊ शकतो. दुसरं असतं पोर्शन कंट्रोल करणं. म्हणजे किती खातो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता माझे पेशंट्स विचारतात की स्वीट्समध्ये, तर आपण बोलतो की ठीक आहे, तुम्ही एक पूर्ण लाडू घेण्याऐवजी अर्धा लाडू घ्या, अर्धा लाडू शेअर करा. म्हणजे स्वीट पण आपण खाऊ शकतो आणि पोर्शन कंट्रोल केल्यामुळे शुगर पण जास्त वाढणार नाही. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपल्या पारंपरिक स्वीट्स म्हणजे रागीचा वापर करणे, होल ग्रेन्सचा वापर करणे, नाहीतर आपण बोलतो नट्स, त्या गोष्टी वापरल्यामुळे त्या स्वीट्समध्ये जे ग्लायसेमिक इंडेक्स असतं ते थोडं कमी होतं. आणि मी आधी पण बोललो की साखरऐवजी मे बी गुळ. तर असं नाही बोलत आहे की गुळ और जॅगरी हा चांगली गोष्ट आहे डायबिटीससाठी, बट एक ऑप्शन असा आहे की कधीतरी घेतला तर तो चालून जाईल. अजून एक असतं आपल्या घरगुती स्वीट्स तयार करणे रादर दॅन बाहेरून घेऊन येणे. एकदा सुरुवात केली तर एकदम हरीमध्ये असं खायचं नसतं. स्लोली स्मॉल पोर्शन घेऊन आणि जे खातोय त्याच्याकडे लक्ष देऊन, म्हणजे खाल्लेल्याचा फ्लेवर, खाल्लेल्याचा टेस्ट तो आपल्या शरीरात झाला पाहिजे. तर आपण जर थोडंही खाल्लं तरी त्याचा इफेक्ट चांगला येतो. आपल्या ज्या सॅटायटी हॉर्मोन्स बोलतो, ज्याच्यामुळे आपली भूक कमी होते, नाहीतर क्रेविंग्स कमी होतात, त्यांना फायदा होतो. हायड्रेशनचा आणि रक्तातील साखरेच्या पातळीचा काही संबंध आहे का? आणि हायड्रेशनच्या चांगल्या पद्धती कोणत्या आहेत? दररोज ज्या प्रमाणात लिक्विड्स घेतात त्याने तुमचं हायड्रेशन मेंटेन होतं. हायड्रेशन जर कमी असेल म्हणजे पेशंट जर एखादा डिहायड्रेट होत असेल तरी स्ट्रेस हॉर्मोन्स वाढून ब्लड ग्लुकोजवर काही प्रमाणात इफेक्ट होऊ शकतो. नॉर्मल हेल्दी लोकांमध्ये ज्यांना डायबिटीज किंवा प्री डायबिटीज नाही त्यांना त्यामध्ये चेंज होणार नाही. पण जे लोक डायबिटिक आहेत त्यांच्यामध्ये तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा हायड्रेशन ट्रॅडिशनली आपण सांगतो की जास्त पाणी पिणे हे खूप चांगलं आहे. परंतु हा पर्टिक्युलर स्टेटमेंट एकदम ओल्ड व्यक्तींसाठी लागू होणार नाही. कारण बऱ्याच वेळा 65-70 इयर्सच्या व्यक्तींना सोडियम लो होण्याचाही सेपरेट प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण त्यांच्या बॉडीमध्ये जे तेवढं जे पाणी घेऊ शकतात तेवढं ते पाणी फेकू नाही शकत. त्यांची किडनी थोडीशी विथ एजिंग वीक झालेली असते. तर त्या लोकांनी खूप गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायला नको. ज्यांचं सोडियम पूर्वी कधी कमी झालेलं आहे त्यांनी पण जास्त पाणी प्यायला नको. जर लघवीचा कलर कलरलेस असेल म्हणजे यू आर वेल हायड्रेटेड. जर तो डार्क येलो होत असेल किंवा अजून जास्त कलर त्याचा डार्क होत असेल म्हणजे तो व्यक्ती डिहायड्रेटेड आहे. आणि डिहायड्रेशन जे लोक नेहमी एसी मध्ये काम करतात त्यांच्यामध्ये पण डिहायड्रेशन होण्याचा रिस्क असतो. तर त्यांनी
इंटरव्हल्समध्ये किंवा विथ मील्स त्यांनी योग्य प्रमाणात पाणी घ्यायला पाहिजे. डॉक्टर अपूर्वा, प्री डायबिटीजमध्ये आहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो? सो प्री डायबिटीस रुग्णांमध्ये आहारासाठी आपलं जे पारंपरिक पद्धतीचं जेवण आहे, ज्याच्यामध्ये कर्बोदक आहे, ती आपण जास्त प्रमाणावरती त्याचं सेवन करतो. ती फक्त पूर्ण ताटाच्या 1/4 मध्येच असली पाहिजे. सोबत प्रथिनं देखील 1/4 किंवा त्याच्याहून थोडी जास्तच असली पाहिजेत. आणि भाज्या आणि कोशिंबिरी हे देखील 1/4 किंवा त्याच्याहून जास्त असलं पाहिजे. हे रुग्ण जर लठ्ठ पण असतील, ओबीस असतील, तर त्यांनी जेवण सुरुवात करतानाच भाज्या, कोशिंबिरी ह्याचं सेवन प्रथम करावं. म्हणजे त्यानेच त्यांचं अधिकाधिक पोट भरू शकतं आणि त्यानंतर कर्बोदकाच्या घटकाला सुरुवात करावी. दिवसभरातलं कॅलरी कमी असणं आवश्यक असतं. त्यांनी रात्रीचं जेवण लवकर जेवणं आवश्यक असतं. 7:30च्या आधी. कमीत कमी झोपण्याच्या 3 तास पूर्वी खाणं आवश्यक असतं. आणि लहान पोर्शन कंट्रोल म्हणजे कमी प्रमाणात खाणं, अत्यंत हळू खाणं हे आवश्यक आहे. भूक असेल तरच खावे, भूक नसेल तर खाऊ नये. पूर्ण दिवसभरामध्ये 3 किंवा त्याहून कमी 2 एवढे जेवणं ठेवावी. पण याचा अर्थ असा नाही की एक जेवण भरपूर मोठं असावं किंवा अर्धा तास खावं किंवा जास्त प्रमाणावरती सेवन करावं असे नाही. पण भूक नसेल तर एखादं जेवण त्यांनी नाही घेत खाल्लं तरी चालेल. रात्रीचं विशेषतः जेवण काही रुग्ण न खाऊन सुद्धा त्यांचं वजनही आटोक्यात येऊ शकतं आणि त्यांचा प्री डायबिटीस सुद्धा आटोक्यात येऊ शकतो. डॉक्टर असीम मालदार, डॉक्टर अपूर्वा हजिरनीस आणि डॉक्टर वीरेंद्र पाटील, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या प्रेक्षकांना, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमात ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेले होते तज्ज्ञ डॉक्टर असीम मालदार, डॉक्टर अपूर्वा हजिरनीस आणि डॉक्टर वीरेंद्र पाटील. त्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे प्री डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी. आजचं हे डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्कीच महत्त्वाचं ठरेल अशी आशा करूया. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.